लातूर जिल्हाच नव्हे तर संबंध मराठवाड्यामध्ये शिवव्याख्याते म्हणून ओळख असलेले आणि सामान्य जनमानसाच्या प्रश्नांसाठी सतत आंदोलनं आणि चळवळीत असलेले नामदेवराव ढोकळे पाटील यांची नुकतीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्ह्याचे प्रवक्ते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ते आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्या काय भावना आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम तुमचं स्वागत। धन्यवाद। आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षांचे जिल्हा प्रवक्ते म्हणून आपली निवड करण्यात आलेली आहे। प्रथम भावना काय आहे? प्रथम आजपर्यंत गेले 10 वर्ष मी सामाजिक चळवळीमध्ये काम केले, संभाजी ब्रिगेडचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले, शिक्षकाच्या आंदोलनात काम केले। आता या कुठेतरी चळवळीला एक राजकीय वलय पाहिजेत, म्हणजे आपल्या माणसाला न्याय देता येईल या भावनेतून मी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। व्याख्यानामधून आपण समाजाला सुधारण्याचा प्रयत्न केला, पण अचानक राजकारणाकडे कसं काय वळला? अचानक राजकारण म्हणून नाही, कारण शरदचंद्र पवार साहेबांचा जो पक्ष आहे तो आजपर्यंत पूर्वीपासूनच 80% समाजकारण आणि 20% राजकारण। आणि आज ह्या महाराष्ट्राला जे काही विचारांना कीड लागलेली आहे किंवा जे गद्दारी आपण सगळं महाराष्ट्र लोकांनी पाहिली आहेत किंवा जे विचार शिव फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार आहेत ते विचार तेवढे ठेवण्यासाठी की तरुणांनी राजकारणात येणं गरजेचं आहे, म्हणून मी राजकारणात प्रवेश केलेला आहे। आपली नियुक्ती होऊन जवळपास 15 दिवस झालेत। आपण जिल्ह्यातल्या बरेच तालुक्यांना कार्यकर्त्यांची आणि मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यात, कसा प्रतिसाद मिळतो काय सांगाल? नियुक्ती झाल्यानंतर मी चाकूर, अहमदपूर आणि माझा मूळचा मतदारसंघ म्हणजे उदगीर मतदारसंघ, उदगीर, जळकोट अनेक ठिकाणी गेलो, जुने मित्र परिवारांना भेटलो, राष्ट्रवादी पक्षांच्या कार्यकर्त्यांची माझी भेट झाली आणि एक नवा उत्साह आहे। कारण आज कुठं जर विचारलं म्हणजे पूर्ण भारतामध्ये तर सर्वात तरुण योद्धा कोण, तर सहज सगळ्यांच्या मुखातून एक नाव येतं, शरदचंद्र पवार साहेब। मग तो तरुण योद्धा परिवर्तनासाठी झटत असताना आपण तरुणांनी सुद्धा सोबत असलं पाहिजे ही सर्वांची भावना आहे। आणि या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये म्हणजे यशवंतराव चव्हाणापासून ते आजपर्यंत ही जी आपली संस्कृती आहे ती विचारायची आहे, गद्दारींची नाही। म्हणून ह्या गद्दारीच्या विरोधामध्ये जवळपास सर्वच महाराष्ट्र आहे। आज तुम्ही पाहताय की कशा पद्धतीनं निर्णय घेतले जात आहेत, यावर आपण सविस्तर नंतर बोलूच। पण आज उत्साह तरुणांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, बेरोजगार लोकांमध्ये खूप उत्साह आहे आणि निश्चितच पवार साहेबांचा ह्यावेळी सुद्धा जसं लोकसभेत 80% निकाल लागला तसं ह्यावेळी सुद्धा 100% निकाल लागेल। लातूर लोकसभेमध्ये एकूण 6 विधानसभा येतात आणि त्यापैकी किती जागा आपण लढवणार आहेत काय सांगा? तर 6 विधानसभापैकी सध्या तर 2 जागा लढवण्याची मानसिकता आहे, पण ते निर्णय पक्षश्रेष्ठ घेतील। आणि लातूरचे एक संस्कार असा आहे, म्हणजे लातूरची भूमी अशी आहे की सन्माननीय विलासरावजी देशमुख साहेबांनी जे संस्कार लातूर जिल्ह्यातल्या लोकांवरती टाकलेले आहेत की आघाडी धर्म पाळायचा, त्यामुळे ज्या आघाडीत जे उमेदवार येतील त्यांचा आम्ही प्रचार करणारच आहोत। अनेक लोकशाहीमध्ये सर्वांची इच्छा असते की आपल्या पक्षाला जास्त जागा सोडून घेता यावेत, तर आम्ही तर सगळ्यात 2 आहेत, मागणी आम्ही करू, पण तो निर्णय पक्षश्रेष्ठ घेतील। नुकतेच आपल्या पक्षामध्ये भाजपाचे 2 वेळा आमदार राहिलेले माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पक्षात प्रवेश केला आणि ते उदगीर विधानसभेसाठी इच्छुक आहेत। मात्र त्यांचं तिकीट डावळून भाजपाने ज्या अनिल कांबळे यांना तिकीट दिलं होतं ते पण आपल्या पक्षामध्ये नुकताच प्रवेश केला, या संदर्भात काय सांगा? पक्षात प्रवेश करण्यामागं भालेराव साहेबांचा असतील किंवा डॉक्टर साहेबांचा असेल की शरद पवार साहेबांचे विचार, आणि आज महाराष्ट्राला तारणार कोण असेल तर पवार साहेबांचे विचार आहेत, म्हणून त्यांनी पक्ष प्रवेश केलेला आहे। आता तिकीट द्यायचा पूर्ण अधिकार हा पक्षश्रेष्ठी नाही। जवळपास मागचा जो प्रवेश झाला भालेराव साहेबांचा जवळपास तिकीट फिक्स आहे, तेच पुढचे आमदार आहेत, त्यांनाच उमेदवारी अशी चर्चा आहे, पण हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेईल आणि पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेईल त्याच्या अंमलबजावणी आम्ही करणारच आहोत। उदगीर विधानसभामध्ये जे कामं झालेले आहेत विकासांचे, त्या कामाचा खूप मोठा गवगवा येतो। संजय बनसोडे यांनी खूप विकासांचे कामं केलेली आहेत, यांच्या विरोधात आपल्याला निवडणूक लढवायची आहे। आपल्या पक्षाला काय आव्हानं असतील काय वाटतंय? विकास, ज्यावेळेस आपण विकासावर बोलतो की काही बिल्डिंग किंवा काही कार्यालय बांधले म्हणजे विकास नसतो। ज्या कार्यालयामुळे किंवा ज्या बिल्डिंगमुळे तिथल्या सामान्य लोकांचा फायदा काय झाला, मला एक सांगावंसं वाटतं पत्रकार बंधू
की महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणापासून ते आजपर्यंतच्या मुख्यमंत्री होऊन गेले, यांना कधीच असं वाटलं नाही की सर्वच कार्यालय एका ठिकाणी असावेत. आता आपल्या जळकोटमधलं उदाहरण घेतलं तर वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालय आहेत. ज्या कार्यालय ज्या भाग आहेत त्या भागात 4 हॉटेल चालतात, ऑटोचे व्यवसाय चालतात, छोट्या मोठ्या पांढरपेढी व्यवसाय चालतात. आता तहसील कार्यालय दूर आहे, ज्यात नावनोंदणी करायचं कार्यालय बाजूला आहे, बैनाम ऑफिस बाजूला आहे. या ठिकाणचे छोटे व्यवसाय ते जर सगळे एका ठिकाणी कार्यालय झाले तर यांचे छोटे व्यवसाय बंद होतील. आणि तुम्ही जे असं म्हणताय की बाबा बिल्डिंग बांधले, कार्यालय बांधले म्हणजे विकास झाला, तर मला असं म्हणायचं की इंग्रजांनी त्या काळामध्ये सर्वात जास्त कार्यालय भारतामध्ये बांधले, खूप याच्यापेक्षा सुंदर बिल्डिंग बांधले, पण आमच्या पूर्वजांनी त्यांना भारताच्या बाहेरून हाकललंच आहे. म्हणजे कार्यालय बांधणं म्हणजे विकास नाही, तर इथल्या सामान्य लोकांच्या पोटाचा प्रश्न मिटला पाहिजे, शिक्षणाचा प्रश्न मिटला पाहिजेत, यांच्या रोजगारीचा प्रश्न मिटला पाहिजे, शेतकऱ्यांच्या प्रश्न मिटले पाहिजेत, शेतकऱ्यांच्या शेतीला जे काही पिकवलं जातं त्याला रास्त भाव भेटला पाहिजेत, येणारे ते खत बी आहेत हे चांगले उत्कृष्ट भेटले पाहिजेत. याविषयी निवडणूक आम्ही लढणार आहोत. आणि मी पुन्हा सांगतो शरदचंद्र पवार साहेबांचे विचार महाराष्ट्रात रुजवणं हे आमचं काम आहे. आम्ही विरोधक कोणाच्या निवडणूक लढवत नाहीत. आम्ही आमचे विचार आणि आमच्या लोकांचा विकास कसा करता येईल. आज जळकोटमध्ये शैक्षणिकवर खूप माझा तालुका दूर आहे, म्हणजे शैक्षणिक क्रांती इथं झालेली नाही. तुम्ही कुठल्या जरी गावात गेलात तर एकही शाळा चांगल्या अवस्थेमध्ये नाही. ज्या देशाचं भविष्य ज्या गावातल्या इमारतीमध्ये मोठं होणार आहे ती इमारत गळती आहे, आणि तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी भव्य इमारत बांधता आणि सांगता मी विकास केला. तुम्ही हे सांगताय की बाबा रस्ते एवढे दिले, पण जे दळणवळणाचे रस्ते आहेत जे की आता माझ्या गावातून तालुक्याला येण्यासाठी किंवा आसपासच्या गावातून तालुक्याला येण्यासाठी ते रस्ते व्यवस्थित नाहीत. त्यामुळे आणि सगळ्यात मोठं म्हणजे जळकोट तालुक्यामध्ये जे मार्केट कमिटी एवढी मोठी होती, व्यापार एवढा मोठा होता, आज जर त्या मार्केटमध्ये ज्यावेळेस शेतकरी सोयाबीन घेतो, बिचारा शेतकरी काळ्या मातीतलं एक सोयाबीन गोळा करतो, पोत्यामध्ये घेऊन होतो, ते इतरच पडलं जातं, तिथे ठेवायला जागा सुद्धा नाही. म्हणजे आमचे मूळ प्रश्न आम्ही अजून दूर आहोत आणि चकाचम अशा बिल्डिंगी पाहून याला विकास म्हणता येणार नाही. आणि आम्ही निवडणूक महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, जनतेच्या विकासासाठी लढत आहोत, कुणाचा विरोध म्हणून नाही. नक्कीच एकूणच सर्वसामान्य जनतेचे जे छोटे मोठे प्रश्न आहेत याच प्रश्न सोडवण्यासाठी हा पक्ष निवडणूक लढवणार असल्याचा आणि शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारांशी बांधील असून हे विचार तरुण युवकांमध्ये रुजवण्यासाठीच यांनी या पक्षामध्ये काम केलेलं आहे. राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर.